अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम खान आप सभी का स्वागत करता हूं खिलाफत टाइम्स में। फिर एक बार तेंदुआ दिखाई दिए, नागरिकों में दहशत का माहौल दिखा। सवेरे 5 से 6 बजे के बीच इन तेंदुओं को देखा गया, वहां घूमते नजर आए। इस इलाके के एक घर में सीसीटीवी में उनकी फुटेज कैद हो गई। इस बार तेंदुए नासिक के चंचाळे इलाके में रेगड़िया स्वामी संकुल में 2 तेंदुए दिखाई दिए। रेगड़िया बिल्डिंग एरिया के स्वामी संकुल के पीछे शेख एरिया के नागरिक मड़ा में ये 2 तेंदुए दिखाई दिए। यहाँ के नागरिकों में दहशत का माहौल देखने को मिला। यहाँ के नागरिकों ने वन विभाग से संपर्क करके रेस्क्यू टीम को बुलाया और रेस्क्यू टीम इनकी खोजबीन कर रही है। हा जो परिसर आहे, बाजूला पांजरपोळ आहे, बाजूला तिरड शेतचे ग्रामीण भाग आहे। हे जे सगळा भाग आहे हा निसर्गाचाच आहे, त्यांच्यासाठीच आहे। परंतु याच्या मागे जे मोकाट कुत्रे महानगरपालिका पकडून नेती, हे कुठल्या तरी वरच्या परिसरात सोडती आणि त्या भक्ष्याच्या दृष्टीने त्यांना खाण्यासाठी काही मिळेल या दृष्टीने हे जे जंगली प्राणी हे सगळे या रहिवासी परिसराकडे कूच करताना आढळत आहेत। परंतु आमची वन विभागाला विनंती आहे की या ठिकाणी हा सगळा रहिवासी परिसर आहे आणि हजारो या ठिकाणी लोक वास्तव्यास आहे। तर लहान मुले खेळत असता, भरपूर सगळेच लोक शक्यतो कामगार वर्ग दिवसभर कामावर असतो, काही सेकंड करून येत असतात। तर यापासून मनुष्य प्राण्यांसाठी एक धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। वन विभागाने त्वरित त्याकडे लक्ष देऊन पिंजरा लावावा किंवा त्याच्यावरती काही अजून काही उपाययोजना असतील त्यांच्याकडे तर त्या त्वरित करावा, जेणेकरून कुठलीही मानवास त्यापासून हानी पोहोचणार नाही याची वन विभागाने काळजी घ्यावी।